नाशिक इगतपुरीला जोडणारा रस्ता पाण्याखाली, लोहशिंगवे वंजारवाडी गावाला जोडणार आहे पूल पाण्याखाली। तर गराडी नाल्यावर आलेल्या पाण्यातून आमदार आहेरेंनी ट्रॅक्टरमधून केला प्रवास। धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग शनिवारी दारणा नदीपात्रात सोडल्यामुळे या नदीच्या पात्रात असलेला शेणीचा पूल पाण्याखाली गेला। तर भगूर व नाणेगाव पुलाला लागून पाणी वाहत असल्याने नदीला पूर आलेला आहे। या पुरामुळे शेणीच्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे। याचा परिणाम इगतपुरी नाशिक तसेच या पुलाच्या दुतर्फा असणाऱ्या गावांचा संपर्क तुटला आहे। भगूर व नाणेगावच्या पुलाला पाणी लागले असून रात्रीतून या पुलावरून पुराचे पाणी वाहण्याची भीती व्यक्त होत आहे। दरम्यान या पुलावरून वाहतूक वाढलेली आहे। त्याचबरोबर वंजारवाडी लोहशिंगवे गावाचा संपर्क तुटला। लोहशिंगवे वंजारवाडी या गावाला जोडणाऱ्या गराडी पुलावर पाणी आल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे। दरम्यान आज सकाळी आमदार सरोज अहिरे दशक्रिया विधीसाठी लोहशिंगवे गावात आल्यानंतर तेथून माघारी येत असताना गराडी नाल्यावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी आल्यामुळे आमदार अहिरेंनी ट्रॅक्टरमधून दुतर्फा प्रवास करावा लागला। तेव्हा आमदारांना या नाल्यावर पुलाची गरज असल्याचा अनुभव आला। या भागातील नोकरदार वर्ग, दुग्ध व्यावसायिकांचे हाल झाले असून तसेच लहवीत शेनीत रोडवरील दारणा नदीवरील पुलावर पाणी आल्याने नाशिक इगतपुरी रोड 2 तालुक्याला जोडणारा रस्ता बंद झालेला आहे। त्याबद्दल एक फलकही शेनीत पुलाजवळ लावण्यात आला आहे। पाण्याचा मोठ्या प्रमाणावर धरणातून सुरू असणारा विसर्ग व संततधार पाऊस यामुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने पुराच्या पाण्याचा विस्तृत पसारा उरात धडकी देणार आहे। दारणा नदीच्या खोऱ्यात असलेल्या गावामधील ग्रामस्थांना सुरक्षितता व खबरदारी घेण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। भगूर व नाणेगावच्या पुलाला लागून पुराचे पाणी वाहत असल्याने नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमी तसेच दशक्रिया घाट पाण्यात गेलेले आहे। नाशिक स्टार न्यूज साठी वाल्मिक शिरसाट।